शुभ दीपावली सर्वांना. चला आज आपण बनवूया करंजीचं सारण. जेवढी मला करंजी खायला आवडते तेवढीच मला ती बनवायला अवघडी वाटते. तर आपल्याला फक्त सारण परफेक्ट येतं बनवता. तर आपण फक्त सारणचीच रेसिपी बघणार आहोत. सगळ्यात आधी तूप तापायला ठेवायचे. त्याच्यामध्ये काजू बदाम मनुके भाजून घ्यायचे. काजू बदाम बारीक करून घ्या. मी जरा जास्तच बारीक केलेत. काजू बदाम जर मोठे मोठे ठेवले तर ते करंजीमध्ये फुटूही शकतो. त्यामुळे मी ह्याला बारीक केले. काजू बदाम छान भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड केला आहे बारीक रवा. बारीक रव्याला पण छान एक 5 ते 7 मिनटं भाजून घ्या. बिकॉज रव्याला जास्त भाजून घ्यावं लागतं. रवा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये खिसलेलं खोबरं टाका. खोबरं, रवा आणि ड्रायफ्रूट्स तिघांना छान मिक्स करून घेऊन ह्याला थंड करायला ठेवायचे. सारण थंड झाल्यानंतर याच्यामध्ये पिठी साखर ॲड करायची. सारण थंड झाल्यावरच पिठी साखर ॲड करा. जर गरम असताना ॲड केले तर सारण कडक होतं. त्यामुळे थंड झाल्यावर पिठी साखर ॲड करा आणि आपलं सारण रेडी आहे. तरी पण मी तर लहान मुलासारखं करंजी बनवायचा प्रयत्न करत होते, जे की दरवेळीप्रमाणे माझ्याकडनं नव्हतं होत. तर मी नेहमीप्रमाणे माझ्या मातोश्रीला बनवायला दिलं आणि तिने 15-20 मिनटात 30-40 करंज्या बनवून मोकळी झाली. त्यानंतर आपलं काम येतं करंजी तळायचं. करंजी तळल्या छान झाल्या होत्या. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुमचं आवडतं फराळ कोणतं आहे. तोपर्यंत भेटूया पुढच्या फूड रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहावा, मस्त राहावा, खात राहावा. बाय बाय.